महासागर न्यूज. पनवेलमध्ये विद्यार्थ्यांनी केलेली ही आत्महत्या नव्हे तर व्यवस्थेने केलेला निर्घुल खून आहे. 10वीतल्या कमी गुणाची शिक्षा थेट मृत्यू. मार्कांची कागदी कुंडली विद्यार्थ्यांच्या श्वासापेक्षा मोठी कशी होऊ शकते? विद्यादानाच्या पवित्र मंदिरात विद्या विक्रीचा नंगानाच. प्रवेशासाठी लाखो रुपयाची खंडणी आणि डोनेशनच्या ओझ्याखाली सर्वसामान्य पालकांच्या स्वप्नांचा बाजार. पालकांच्या रक्ताच्या पाण्यावरती शिक्षणाचे इमले. हाडांची काळे करून भरलेली लाखो रुपयाची फी आणि अपयशाच्या भयाने कोवळ्या जीवाची होणारी घुसमट. कुंभमेळ्याला कोट्यावधींचा निधी तर गरिबांच्या शाळेला टाळ. खासगी शाळा गब्बर होत असताना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा जाणीवपूर्वक का मारल्या जात आहेत? हा सरकारचा कोणता न्याय? आवडीचे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य का नाही? शिक्षण विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा आणि लादलेल्या निरुपयोगी अभ्यासक्रमाचा बळी विद्यार्थ्यांना का द्यावा लागतो? मार्क पद्धत हद्दपार करून ग्रेड पद्धत का नाही? गळे कापूस स्पर्धेतून नैराश्य देणाऱ्या या व्यवस्थेत विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि मानसिक आधाराची व्यवस्था कुठे हरवली? महागडे शिक्षण देऊनही नोकरीची गॅरंटी शून्य. केवळ दिखाव्यासाठी शिक्षण देणाऱ्या या किचकट शिक्षण प्रणालीला आता जाब विचारायलाच हवा. नमस्कार, महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपले स्वागत करतो. एका 17 वर्षाच्या कोवळ्या मुलाने गळफास केला. कारण काय तर 10वीच्या परीक्षेत कमी मिळालेले मार्क. पनवेलला हादरून सोडणारी ही घटना केवळ एका घराची शोकांतिका नाही तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेच्या थोबाडीत लगावलेली एक सनसनीत चपराक आहे. आज आपण हा प्रश्न विचारणार आहोत त्या व्यवस्थेला जिने शिक्षणाच्या पवित्र गाभाऱ्याला पैशाचा बाजार बनवलाय. कागदावरच्या मार्कांची कुंडली माणसाचं आयुष्य कसं ठरू शकते? एका विद्यार्थ्याची आत्महत्या हे केवळ त्याचं अपयश असते की या निर्भाळलेल्या शिक्षण विभागाचं आणि बधीर झालेल्या सरकारचं अपयश असतं? आज या प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागतील. कारण आपली शिक्षण प्रणाली किचकट झाली आहे आणि या प्रणालीचा विद्यार्थ्यांकडे असणारं दुर्लक्ष पाहता आपल्याला बोलावं तर लागेलच. आजचा विशेष कार्यक्रम काय आहे आपल्याला कळाला असेल, कारण विद्यादानाच्या मंदिरात विद्या विक्रीचा नंगानाच आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या विषयाला धरून आज आपल्या सोबत महाराष्ट्रातले सगळ्यात महत्वाचे पार्टिसिपेट म्हणजे डॉक्टर गोविंद नांदेडे सर आमच्या सोबत जोडल्या गेले आहेत. गोविंद नांदेडे सरांचा परिचय म्हणजे माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर त्यांचा कोलंबिया, अमेरिका, फ्रान्स देखील दौरा झाला आहे. त्याचबरोबर 31 डिग्र्यांचं त्यांनी 31 डिग्र्या कमवल्या आहेत. त्याचबरोबर ग्रंथाचं लेखन, संत साहित्य, ग्रामोद्गार, व्यासंगाचा त्यांना प्रचंड अभ्यास आहे. सर, आमच्या या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू सर, थँक्यू. आभारी आहे मी. नमस्कार. त्याचबरोबर आपल्यासोबत आपल्या कार्यक्रमामध्ये विश्वता पाटील आहेत, ज्या विद्यार्थी समुदेशक म्हणून काम करतात आणि विशेष म्हणजे पनवेलमधून आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. त्याचबरोबर आपल्यासोबत अमरावतीवरून जोडल्या गेले आहेत पंडित पान्हागळे सर, खरं तर निवृत्त उपशिक्षण अधिकारी अमरावतीचे आहेत. त्याचबरोबर सध्या ते शिवाजी शिक्षण संस्था या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. सर, तुमचं कार्यक्रमात अधिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमात आणखी काही पार्टिसिपेट सहभागी होतील. प्रथम सर, महत्वाचा मुद्दा असा येतोय की ज्या पद्धतीने काल पनवेलमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. नांदेड सर, मी तुमच्याकडे येतोय. खरं तर नांदेड साहेब, हा प्रश्न तुम्हाला आहे, कारण आजच्या या राज्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरती तुम्ही काम केलं. त्याबरोबरच आज पनवेल आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांचे बळी गेले आहेत. त्याला मी आत्महत्या म्हणू का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या शिक्षण व्यवस्थेने घेतलेला हा थेट बळी तर नाही ना? आणि त्याचबरोबर आमची शिक्षण व्यवस्था एवढी म्हणजे माणसापेक्षा तिला मार्कशीट जी आहे त्याची ती गुलाम झाली आहे का? हा प्रश्न तुम्हाला आहे. संतुलित विचार आणि विवेक ह्या दोन गोष्टी माणसाला योग्य विचार करायला भाग पडतात नेहमीच अगदी. आणि हे संस्कार खरं तर शाळांमधनं दैनंदिन अध्यापनातनं व्हायला हवे. दुर्दैवानं आपण म्हणता तसं की परीक्षेत गुण कमी मिळाले केवळ या एका गोष्टीसाठी आत्महत्या करणारे विद्यार्थी हे तुमचं, आमचं, व्यवस्थेचं, शिक्षकांचं, शाळेतल्या वर्गाध्यापनाचं, अध्ययनाचं सगळ्यांचंच अपयश आहे. त्यामध्ये अभ्यासक्रमाचाही वाटा आला. दैनंदिन वर्गामध्ये जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांवर संस्कार करतो ते संस्कार संतुलित, मी मगाशी म्हणालो तसं विवेक आणि विचार ह्या दोन गोष्टी
विद्यार्थ्यांना देण्यासाठी कमी पडतो आहोत आम्ही, हे निश्चित खरं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना फक्त गुणमार्क अगदी 99% 100% सीबीएसईचे आम्ही विद्यार्थी पाहिले आता. तर या मार्कांची एवढी प्रचंड चढाओढ आहे की यामध्ये विद्यार्थी मग थोडा जरी कमी पडला तरी तो नैराश्याच्या, डिप्रेशनच्या खाईमध्ये लोटला जातो आणि मग आत्महत्येसारखे विचार येतात. खरं तर आपण म्हणता तसं हा सार्वजनिक, अगदी पालक, शिक्षक, संस्था चालक, शासन या सगळ्यांच्या स्तरावर विचार करावे याचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण व्यवस्था किंवा शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडणाऱ्या नव्या पिढ्या या नैराश्यामुळे अशा ग्रस्त होत असतील तर देशाला आणि समाजाला कुठलंही भविष्य नाही पुढे भविष्यामध्ये. आणि म्हणून यासाठी योग्य वेळी पावलं उचलून आपण सर्वांनी विद्यार्थी मनस्थिती, विवेक आणि विचारावर आधारलेली संतुलित विचार, ज्याला आम्ही अगदी अशा विचाराचं दैनंदिन अध्ययन अध्यापन फार महत्वाचे असतात शिक्षण व्यवस्थेमध्ये. आणि आई वडिलांचं, पालकांचं घरामधलं वातावरण कसं आहे यावर खूप अवलंबून आहे. तर हे करण्याची आवश्यकता, असा एक समन्वित कार्यक्रम आहे हा. खरं तर सर्वांनी मिळून, शासन, शिक्षक, पालक, विद्यार्थी, संघटना या सगळ्यांचाच हा असा एकंदरीत विचार करणारा, असा एकात्मिक विचार करणं आवश्यक आहे यासाठी. आणि आपण म्हणता तसं हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं, या देशाचं शिक्षण व्यवस्थेचं, की 10वीला आलेला मुलगा 15-16 वर्ष वय झालंय आणि तो आता आत्महत्या करतो. इतकी कमकुवत आणि दुर्बल आमची व्यवस्था आणि संस्काराचा पोत इतका दुर्बल झालेला आहे, असं आम्हाला वाटतं या प्रसंगी. अगदी नांदेड सर, तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितलाय की खरंच विद्यार्थी आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत. आपल्याकडे समुपदेशन करणाऱ्या मॅडम ज्या आहेत, खरं तर मॅडम मी तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे विशेषतः ज्या पद्धतीने एक 17 वर्षाचा मुलगा आपल्या आई वडिलांच्या प्रेमापेक्षा समाजाचा कलंक आणि समाजाची भीती हे डोळ्यासमोर ठेवून तो थेट आवाज गळ्यावर एक ब्रेक फास होतोय खूप. घालतोय. खरं तर मॅडम हा प्रश्न येतोय की विद्यार्थ्यांना कुठं समुपदेशन मध्ये कुठे काही कमी पडतं का? हो, नक्कीच सर. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे की असा एकच रौनक नाही. असे भरपूर मुलं असतील जे रिझल्ट नंतरून, निकालानंतरून आत्महत्या करतात. त्याचं मेन महत्वाचं कारण म्हणजे मुलांच्या आरोग्यावर जो मानसिक दुधारे सर, आवाज ताणतणाव येतो. आवाज अजिबात येत नाही. अगदी अगदी सर, अगदी आवाज आता येतोय येतोय, थोडा ठीक आहे. सर तुमचा. हा, हा. बोला मॅडम. सर, ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण असे अनेक रौनक असतील. हा एकच रौनक नाही, कारण निकालानंतरून अशी बरीचशी मुलं आहे जी आत्महत्या करतात. तर ह्या जो मुलांवरचा मानसिक ताणतणाव येतोय, त्या मानसिक ताणतणावाचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. कारण सर, बघण्यात असं येतं की जे आपल्याकडे सरकारकडून ज्या यंत्रणा व्हायला हव्या, जसं की समुपदेशक असणं अतिशय गरजेचं आहे, जे की अजूनही हे फक्त सीबीएसई स्कूलमध्ये अनिवार्य केलंय, सक्तीचं केलंय. पण ज्या स्टेट बोर्डच्या शाळा आहेत तिथे अजूनही समुपदेशक असणं हे अनिवार्य केलेलं नाहीये. तसंच मुलांच्या आरोग्याचा जर विचार केला तर ताणतणाव व्यवस्थापन हा 8वी ते 12वी पर्यंत हा अतिशय सक्तीचा विषय करणं गरजेचं आहे. जसं मानसिक आरोग्यालाही, जसे आपण बाकीच्या विषयाला महत्व देतो, गणित असेल, सायन्स असेल, ज्या विषयांना आपण इतका इम्पॉर्टन्स देतो, तर मानसिक ताणतणाव व्यवस्थापन या विषयालाही तितकंच महत्व देणं गरजेचं आहे. त्याविषयी एक लाईफ स्किल डिझाईन करणं आणि त्याची जनजागृती करणं गरजेचं आहे. गुण सर्वस्व नाही, ही जनजागृती मोहीम अख्ख्या महाराष्ट्रात राबवणं किंवा भारतात राबवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याविषयी हा सरकारने आधी पहिलं पाऊल उचललं पाहिजे की गुण सर्वस्व नाहीये, आपलं अतिशय महत्वाचं म्हणजे आपलं मानसिक आरोग्य आहे. याविषयी जनजागृती मोहीम ही सुरुवातीपासूनच करायला हवी. आणि विषय काय की काही विषय असे आहेत की समुपदेशन, आता समुपदेशन म्हटलं तर पालकांचं समुपदेशन वारंवार होणं हे पण गरजेचं आहे. शिक्षकांवर येणारा अति कामाचा ताण, त्यामुळे त्याही गोष्टी काही शक्य नाही. मग समुपदेशक नेमणं, पण त्यामागे असणाऱ्या काही यंत्रणा किंवा जे काही सक्तीचं न केलेलं धोरण आहे, यामुळे सुद्धा या अशा घटना घडतात. आणि काउन्सिलर हा समस्या सोडवत नाही, पण तो मुलाला सक्षम बनवतो की जज न मॅडम, करता त्या तुमचं मुलाचं म्हणणं ऐकून अगदी घेतो. महत्वाचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की आपल्यासोबत खरं तर महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आपल्यासोबत जॉईन झाले. तर तुमचं आमच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. तर विषय तुम्हाला नमस्कार. कळलाच असेल. तर ज्या पद्धतीने हो. पनवेलमध्ये एका मुलाने आत्महत्या केली आहे, तर मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही खरं तर राज्याचे पोलीस प्रमुख राहिलात. तर मला एक सांगा, एखाद्या गुंडानं जर 50,000 रुपये मागितले तर त्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल होतो. पण एखादी शाळा जेव्हा विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचं डोनेशन उखळलं जातं तेव्हा ते डोनेशन हे खंडणी नाही का? नाही, मुद्दा असा आहे की शासनातर्फे, शिक्षण विभागातर्फे या अशा प्रकारे कुठल्याही जास्ती रक्कम मागणं हा अपराध आहे, असं शिक्षण विभागाने वारंवार स्पष्ट केलेलं आहे.
एवढंच नाही तर ज्या अशा शाळा असतील त्यांच्या विरुद्ध तक्रार करावी अशी ही मागणी किंवा अशी ही सतत जनप्रबोधन केलेलं असतं. तर तरी देखील पालक जे आहेत ते तक्रार करायच्या ऐवजी कशाही प्रकारे माझा मुलगा ह्या अमक्या अमक्या एक्स किंवा वाय जी जास्तीत जास्त फी घेते त्याच शाळेत जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते जे काय मागतील ते मी द्यायला तयार आहे. माझ्याकडे पैसे नसले तरी देखील मी कर्ज काढीन पण ते पैसे देईन. ही जी मानसिकता आहे ती फार धोक्याची आहे. हा अपराध आहे किंवा नाही याचा प्रश्नापेक्षा लोक त्याला बळी का पडतायत, त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे आणि कशासाठी ह्या असल्या शाळांमध्ये मुलांना पाठवून त्या मुलांचं आपण पूर्णपणे आरोग्य, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं वाटोळं करतोय, हे पालकांनी समजून घेणं महत्वाचं आहे. आज एक संपूर्ण सामाजिक असा एक जो दबाव निर्माण झालेला आहे की मुलगा मराठी शाळेत जातो याचा अर्थ तो कुठेतरी कमी आहे. त्याच्यात काहीही कमी वाटण्यासारखं नाहीये. आपला हा जो आपण कार्यक्रम घेताय तो मला खात्री आहे की तो पाहिल्यानंतर तरी काही पालकांच्या मनामध्ये असा विचार येईल की मराठी शाळेमध्ये माझ्या मुलाला घालणं याच्यात काहीही चूक नाहीये. त्या मराठी शाळा ज्या आहेत त्या काही एवढी फी मागत नाहीत. तर माझी इथे मी एका शाळेच्या दिवशी संबंधित आहे. त्या शाळेचे जे प्रमुख आहेत ते मला सांगत होते की आमची फी या बाकीच्या शाळांच्या निम्मी आहे. तरी देखील आमच्याकडे दरवर्षी समस्या ही आहे की आमच्या पटावरचे विद्यार्थी कमी होत आहेत. आज मराठी शाळा बंद करायची ठिकठिकाणी वेळ आलेली आहे. त्यात कितीही तुम्ही काही केलं तरी देखील पालक हे हट्टाने आपल्या मुलाला त्याच इंग्रजी शाळेमध्ये घालतायत की जिथे ते वाटेल आपण सांगताय त्याप्रमाणे लाखो रुपये खंडणीच्या स्वरूपामध्ये प्रत्येक वर्षाला ते लुटतायत. ही परिस्थिती कशी बदलणार आहे हे आता पालकांनीच पुढे येऊन त्याच्या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय बदलणार नाहीये. अगदी अगदी. तर खूप महत्वपूर्ण माहिती आहे की खरं तर प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा देखील इंग्रजी माध्यमात जावं आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ज्या शाळेची फी जास्त आहे ती शाळा अति उत्कृष्ट ठरली जाते हे अशा पद्धतीचं गणित असल्यामुळे पालक वर्ग फी भरत बसतो. पण जेव्हा आज जी घटना घडली एका मुलाला असं वाटतं की माझ्या आई बाबांनी एवढे वर्ष लाखो रुपये खर्च केले आणि मला मार्क कमी पडाले त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मी खंडागळे सर तुमच्याकडे तो खरं तर पंडित खंडागळे सर जे आहेत निवृत्त उपशिक्षण अधिकारी आहेत. सर मी तुमच्याकडे येतो. खरं तर तुम्ही देखील विद्यार्थ्यांना आताही तुम्ही एका शिक्षण व्यवस्थेमध्ये आहात. खरं बघायला गेलं तर मराठी शिक्षण शाळा मधील शिक्षण हे उत्कृष्ट आहे. पण जेव्हा इंग्रजी शाळेमध्ये एखादा मुलगा जातो त्याला धड मराठी येत नाही आणि धड इंग्रजी येत नाही अशी परिस्थिती होते आणि त्यावेळेला मानसिक खच्चीकरण होतं आणि त्यामुळे अशा आत्महत्याचे प्रमाण घडतात. काय वाटतं पानगळे? सर्वप्रथम मी महानाथ सागरचं मनापासून अभिनंदन करतो. या चांगल्या विषयावर आपण चर्चा घडवून आणत आहात. या चर्चेत जे सहभागी अतिथी आहेत, नांदेडे साहेबांसोबत मी काम केलेलं आहे. एक प्रचंड अनुभव असलेले व्यक्ती आपल्यासोबत आहेत. आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे, मराठी माध्यमाच्या शाळेतून दर्जेदार शिक्षण दिलं जात नाही काय, तर मुळात ही मानसिकता जी बदलली, ही मानसिकता का बदलली समाजाची याचं विश्लेषण करणं, याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजी भाषा शिकणं अनिवार्य जरी असलं तरी इंग्रजी माध्यमातूनच शिकलं पाहिजे अशी गरज नाहीये. अलीकडे आम्ही एक चित्रपट बघितला, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. त्या पिक्चरमध्ये त्या चित्रपटातून खूप चांगला संदेश समाजाला दिलेला आहे. मी तर या चित्रपटावर चर्चासत्र घडून आणायला पाहिजे की मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकणारे विद्यार्थी सुद्धा मोठमोठ्या पदावर पोहोचू शकतात. किंबहुना असं दिसतं आहे की जे विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकले तेच आज UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये चांगलं यश कमावत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिकणारे विद्यार्थी हे बऱ्यापैकी भरकटलेले दिसतात. म्हणून प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतून व्हावं यासाठी सर्व व्यवस्थेनं सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्या व्यवस्थेत आम्ही काम करताना हा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतो आहे. मी माझ्या स्तरावर ज्या संस्थेत मी सध्या काम करतो त्या संस्थेत हा विचार मांडतो आहे, ज्या समाजात मी राहतो त्या समाजाचा विचार मांडतो आहे आणि व्यक्तिशः मी माझ्या जीवनात माझा मुलगा मुलगी 8वी पर्यंत मराठी माध्यमातून शाळेत शिकतील असा विचार करून त्यांना घडवलेलं होतं. ते सुद्धा चांगलं इंग्रजी बोलतात, चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतात. तर असं होऊ शकतं हा आमचा व्यक्तिगत अनुभव आहे. याविषयी कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही आहे. प्राथमिक शिक्षण किंवा मूलभूत शिक्षण हे मातृभाषेतूनच दिलं जावं हा आग्रह सर्व पालकांनी सर्व व्यवस्थेने करावा. दुसऱ्या एका मुद्द्यावर जे आपण आता बोललात की गुण कमी मिळतात, गुणांवरून सगळं, गुण म्हणजे गुणवत्ता हा जो विचार पेरला गेला हा विचारच मुळात चुकीचा आहे. गुणांचा आणि गुणवत्तेचा तसा अर्थात काही संबंध नाही आहे.
35% वाला विद्यार्थी उत्तीर्ण होतो आणि 34% वाला अनुत्तीर्ण होतो, हे जे समीकरण मांडलं गेलं त्या 1% काही एवढं दबलेलं नसतं. बरेचदा हा 35% वाल्यापेक्षा 30% वाला 25% वाला हा अतिशय गुणवान सुद्धा असू शकतो. म्हणून गुण म्हणजे गुणवत्ता हा विचार सुद्धा कसा बाजूला सारता येईल यासाठी व्यापक चर्चा होणं गरजेचं आहे. दुसरं, मूल्यमापनाच्या संदर्भात आता आम्ही अनेकदा याच्यावर चर्चा करतोय. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातून जे विद्यार्थी पुढे येतील, हे सातत्यपूर्ण आणि सर्वंकष होते काय याच्यावर विचार करणं गरजेचं मला वाटते. फक्त मार्क दिले जातात, ते सातत्यपूर्ण होतच नाही आणि सर्वंकषचा प्रश्नच नाहीये. आणि म्हणून हा गुणांचा जो पानगळे सर, फुगवटा तुम्ही ज्या झाला. पद्धतीने मार्काच्या विषयावरती बोलत, पानगळे सर तुम्ही मार्काच्या विषयावरती बोलत, नांदेड सर मी तुमच्याकडे येतो. खरं तर ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं, पानगळे सरांनी, की जेव्हा एखादा विद्यार्थी मार्क पाहतो आणि आज जी आत्महत्या झाली ती कमी मार्क पडल्यामुळे झाली, शिक्षण पद्धतीमध्ये बदल होऊन हीच सिस्टीम ग्रेड सिस्टीम मध्ये काही होऊ शकत नाही, जेणेकरून त्याचा विद्यार्थ्यावरती जास्त परिणाम होणार नाही. आणि दुसरा त्याला जोडून एक विषय असा आहे की विद्यार्थ्यांना आवडेल तो विषय देण्याची मुभा. कारण एका विद्यार्थ्याला काय आवडतं आणि त्याच्यावरती बर्डन टाकण्यात आलेला विषय जर ते असेल तर आवडेल तो विषय देण्याची मुभा शासन का करत? सर तुमचा आवाज येत नाही. माईक माईक म्यूट आहे का बघा. नांदेड सर, आवाज मातृभाषेवरच्या येत नाही. शिक्षणाबद्दल दोघं तिघही छान बोलले, ताई बोलल्या, सरही बोलले. खरं तर इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना जेव्हा पालक टाकतात तेव्हा अपेक्षेचं खूप मोठं आवरण त्याच्या अंगावर टाकूनच तिथं पाठवतात की माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकला की कलेक्टर होणार, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. पण दुर्दैवानं जेव्हा विद्यार्थ्याला वर्गाध्यापनामध्ये कन्सेप्ट कळत नाहीत, क्लिअर होत नाहीत, त्यावेळेला त्याचं अध्ययन अतिशय दुर्बल व्हायला लागतं हळूहळू. मग आणि मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना इतकी मान्य आहे, तरी पण दुर्दैवानं आपण इंग्रजी शाळेत टाकतो आणि मग इंग्रजी शाळेमध्ये कन्सेप्ट क्लिअर झाल्या नाही की मग गुणावर परिणाम होतो, त्याचा मनावर ताण येत राहतो. वर्गामध्ये एखादा घटक शिकवताना शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा जेव्हा त्याला तो कन्सेप्टच क्लिअर होत नाही, ती संकल्पना स्पष्ट होत नाही, त्यावेळेला तो सैरभैर होतो आणि त्याच्या मनाची आंदोलनं होतात. वर्गातलं अध्यापन अतिशय महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणता तसं गुणाच्या ऐवजी त्याला स्केल दिला, श्रेणी दिली तर काही होईल का? तर मला असं वाटतं की ते एक छान आहे, श्रेणी दिला तर, पण ताण जो आहे त्याच्या डोक्यावरचा तो ताण कमी करणं अतिशय आवश्यक आहे आणि तो मातृभाषा शिक्षणाशिवाय होणं शक्य नाही. इंग्रजीमध्ये फक्त शाळेमध्ये शिकतो, तो घरी दारी बाहेर सगळीकडे मराठी बोललं जातं आणि वर्गामध्ये तो इंग्रजी शिकतो, तेव्हा सगळ्यात मोठी अडचण होते त्यांच्या संकल्पनाचं स्पष्टीकरण किंवा संकल्पना स्पष्ट होत नाहीत आणि जो अध्ययन घटक वर्गामध्ये शिक्षक शिकवतात तो त्याला नीट आकलनच होत नाही. आकलन न झालेला घटक तो व्यक्त करू शकत नाही परीक्षेमध्ये आणि मार्कावर परिणाम होत त्याचा. म्हणून कुठल्याही स्थितीमध्ये मातृभाषेतून शिक्षण आणि फ्री आहे. आता कोणीतरी म्हणाले की फीस लागत, एकही रुपया लागत नाही. अनुदानित शाळा एवढ्या आहेत महाराष्ट्रामध्ये, अगदी 70-80 हजार शाळा, तिथे 1 रुपया फीस लागत नाही आणि त्या शाळांना अतिशय उत्तम अशा प्रकारचं गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांनाही नॉन सॅलरी देत नाही, त्यामुळे शैक्षणिक साधनाला पैसा कमी आहे. पण कुठल्याही स्थितीमध्ये मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना हवी. इंग्रजी शाळा गावागावात निघाल्यात. छोट्या खेड्यामध्ये जी लोकसंख्या 500 आहे तिथे इंग्रजी शाळा निघाली आहे. त्या शिक्षकाला इंग्रजी येत नाही, तिथल्या पालकाला इंग्रजी येत नाही आणि फक्त विद्यार्थ्यांनी शिकावं ही संकल्पना किंवा ही अपेक्षा करतो. फार मोठं ओझं ज्ञानाच्या या बर्डनचं आहे, काठिण्य पातळीचं आहे आणि विद्यार्थ्यांना न झालेल्या आकलनाचं, तर्क, अनुमान, आकलन ह्यामध्ये कुठेही विद्यार्थी अगदी मागं पडतो आणि मग हा ताण विद्यार्थ्यांना येतो. म्हणून मराठी भाषा हे त्याचं महत्वाचं आहे खऱ्या अर्थानं या माध्यमातून शिकवणं आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापनात मी मगाशी सुरुवातच केली होती माझी, वर्गातलं दैनंदिन शिकवणं विद्यार्थ्यांच्या पातळीवर येऊन, दॅट इज द रिअल टीचर हु कम्स डाऊन इमिडिएटली ऍट द लेवल ऑफ स्टुडंट्स. विद्यार्थ्याच्या पातळीवर येऊन जेव्हा शिक्षक शिकवू लागतात त्यावेळेला विद्यार्थी त्याला लक्षात येतं की आकलन होतं आणि आकलनामुळे आनंद मिळतो आणि आनंदानं मग बर्डन कधी येत नाही. दुर्दैवानं हे होत नाही. वर्गातली अध्यापनाची स्थिती इथलीच नाही, भारतातल्या कुठल्याही शाळेमध्ये शिक्षक काय शिकवतात हे विद्यार्थ्याला कळत नाही आणि विद्यार्थी काय समजला हे शिक्षकाला कळत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या एका अत्यंत विचित्र कोंडीमध्ये व्यवस्था सापडलेली आहे. बरोबर. तर तुम्ही जो मुद्दा सांगितला हा अतिशय महत्वाचा आहे की विद्यार्थी आणि शिक्षकांचा, ह्या दोघांचं जो कम्युनिकेशन असतं की विद्यार्थ्याला सरांनी काय शिकवलं कळत नाही. याला धरून मी बरोबर. समुपदेशक मॅडम जे आहेत त्यांच्याकडे येतो. मॅडम, महत्वाचा मुद्दा की आपण पाहतोय की बऱ्याचशा शाळांमध्ये समुपदेशक असतात, पण शाळेंचं देखील एक विद्यार्थ्यांवरती बर्डन असतं, ते म्हणजे आमच्या शाळेचा निकाल
100% लागावा, म्हणून मुलांवरती ज्या पद्धतीने बर्डन टाकलं जातं आणि त्याचाही परिणाम या मुलांवरती होतो. जर गुण कमी पडले तर बऱ्याच वेळेला ती शाळा त्या मुलाला थेट शाळेतून काढून टाकतं. म्हणजे डोनेशन देऊ अथवा फीज भरो, त्यांना त्यांचा निकाल टिकवायचा असतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवरती शाळेचं बर्डन तर येत नाही ना, काय सांगा? नक्कीच, कारण बऱ्याचदा पालकांच्या अवास्तव अपेक्षा असतात. परत शाळेकडूनही शाळेच्याही अपेक्षा असतात, की तुम्ही इतके इतके मार्क, इतके इतके गुण आणलेच पाहिजे. तुम्ही नापास झालात तर चालणार नाही किंवा काढून टाकलं जाईल. या अवास्तव अपेक्षामुळे काय होतं, मुलांचं त्या ठिकाणी भरपूर मानसिक खच्चीकरण होतं. त्यांचं मानसिक ताणतणाव इतका वाढतो, की त्यांच्यापुढे मग त्यांना असे कोवळ्या जीवाला हेही नाही वाटत, की आता आपल्याकडे कोणताही मार्ग नाही. मग ते हा मार्ग निवडतात, की आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरी गोष्ट अशी की शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गरजा आणि समस्या या वेगवेगळ्या असू शकतात. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा शाळेच्या किंवा त्या 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 पर्टिक्युलर एरियाच्या बाबतीत विचार करून ते लाईफ स्किल डिझाईन जर बनवलं गेलं तर ह्या समस्या नक्कीच सोडवता येतील. बऱ्याचशा शाळांमध्ये मुलांमध्ये ज्या अवास्तव अपेक्षा आहे याचा विचार केला पाहिजे. जसं मी सांगितलं की ताणतणाव व्यवस्थापन हा विषय सक्तीचाच करून टाकला पाहिजे 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे त्यांना नक्की हे समजेल की आपला जो मानसिक ताणतणाव होतोय त्यातून मार्ग कसा काढता येईल किंवा त्यांनी बोललं पाहिजे, पालकांसमोर मांडले पाहिजे विचार, शिक्षकांसमोर मांडले पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थी शाळेत येतो जातो पण तो कुठल्या मानसिक ताणतणावाखाली शाळेत येतोय, पुन्हा तो परत घरी परततोय, पण त्याच्या डोक्यात काय चालू आहे, त्याच्या डोक्यात कोणती चक्र चालू आहे, तो कोणत्या मानसिक ताणतणावाखाली वावरतोय, या सगळ्याचा विचार करायला पाहिजे आणि त्यानुसार पालकांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे. आणि शासनाकडून ना मोफत ऑनलाईन काउन्सिलिंग सेवा पण सुरू केलं पाहिजे, की समुपदेशन या वेळामध्ये मोफत केलं जाईल. म्हणजे विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा त्याचा फायदा घेतील. तर ह्या पद्धतीने एक विचार केला पाहिजे. अगदी, अगदी, अगदी. मॅडम, तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच मुद्द्याला धरून मी खरं तर नांदेड सर तुमच्याकडे येतोय. नांदेड सर, महत्वाचा मुद्दा एक येतोय की खरं तर याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचं ही कुठं ना कुठे दुर्बलत्व दिसतंय आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण जेव्हा लहानपणी शाळा शिकलो तेव्हा 1ली ते 5वी पर्यंत म्हणजे 4थी पर्यंत तरी आपल्या स्थानिक मराठी भाषेमध्ये शाळा होती. पण 5वीच्या नंतर इंग्रजी यायचं. मग आता ज्या पद्धतीने इंग्रजीचं बर्डन टाकण्यात आलेलं आहे, या बर्डनला थांबण्यासाठी किंवा शिक्षणाचा हा व्यवसाय जो आहे, याला कुठेतरी ब्रेक मारण्यासाठी हे जे अध्ययन आहे पहिलीपासून न करता जसं एक कारण कोवळ्या वयावरती ज्या पद्धतीने काही परिणाम होतील, यावरती शासन किंवा शिक्षण व्यवस्था काही विचार करू शकते का? सर, विद्यार्थ्याची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतूनच न च म्हणतोय मी तूनच शिकवलं पाहिजे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून शासनानं अगदी जे रोज शाळा देणं चालू आहे प्रत्येक गावामध्ये इंग्रजी शाळा, हे अगोदर बंद केलं पाहिजे. अजिबात नको इंग्रजी शाळा या. आपापल्या मराठीमध्ये शिकू द्या आणि मराठीत शिकताना जो आनंद मिळतो तो आनंद त्यांना घेऊ द्या. कधी चुकू नये असा अविचारी विचार येणार नाही आपल्या मातृभाषेत जेव्हा आम्ही शिक्षण घेतो तेव्हा. आणि म्हणून शासनाची ही मुख्य जबाबदारी आहे की ज्या सगळीकडे शाळा काढल्यात पालक ओढाताण करून फीस देतात, भरपूर फीस असते अगदी, तर ते बंद केलं पाहिजे. इंग्रजी शाळा गावागावात निघायला नकोच. इच्छा असेल तर ठीक आहे एखाद्या विद्यार्थ्याला, पण मराठीमध्येच शिकवावं, मातृभाषेतच शिकवावं. अशा प्रकारचा शासनाने नियमच केला पाहिजे जो केला जात नाही. सरकारला असं वाटतं की इंग्रजी शाळा दिली की पगार लागत नाही, आपोआप पैसा वाचतो शासनाचा. मराठी शाळा हळूहळू बंद पडत चालल्या. आता गावात इंग्रजी शाळा निघाली की विद्यार्थी तिकडे जातात, पालक ओढाताण करून फीस देतात आणि तिकडे जातात. शासनाचा पैसा वाचतोय. शासन हा विचार करते की आपल्या तिजोरीवरचा भार कमी व्हावा. पण शिक्षणाचा भार कमी करणं इतकी खरं तर हे अगदी दळभद्री लक्षण आहे. खरं तर असं वाटूच नये. शिक्षणावरचा खर्च 6% सगळ्या आयोगाने सांगितलंय. आता आम्ही 2-2.5% खर्च करतो. परिपूर्ण 6%चा खर्च दिला आणि मराठी भाषेवर उत्तम रीतीनं शिक्षकांचं प्रशिक्षण दिलं. दैनंदिन, आता ताई म्हणतात तसं समुपदेशन रोज करणं शक्य नसलं तरी दैनंदिन अध्यापन हे समुपदेशनच असतं. जेव्हा एखादा शिक्षक वर्गात धडा शिकवतो तेव्हा त्यामध्ये समुपदेशन आलंच अगदी. तर त्या पद्धतीनं वर्गातला पाठ उत्तम रीतीने मराठी भाषेमध्ये मातृभाषेत शिकून शासनाने या बाबतीमध्ये दखल घेतलीच पाहिजे. आणि आपल्यासारख्या साऱ्या विचारवंतांनी हे शासनावर सगळीकडनं बर्डन आणलं पाहिजे की इंग्रजी शाळा देणं बंद करा, आता मराठीमध्ये शिकू द्या लेकरांना. आणि मराठीच्या माध्यम इंग्रजी अगदी MBBS MTech सगळं इंग्रजी मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. राष्ट्रीय धोरणामध्ये नवीन तेच आहे. तर ते केल्याशिवाय हे होणं शक्य नाही. आणि विद्यार्थ्यांना हे दुर्दैवानं अशा प्रकारच्या अपेक्षांचा खूप मोठा डोंगर डोक्यावर उभा करतात पालक. आणि मग ते लेकरू बिचार दमून जातं आणि घायाळ होऊन अशा प्रकारच्या आत्महत्येचा विचार करतो. खरं तर भारतीय आमच्या तुकोबारांनी तर म्हटलं होतं, तुकोबारा दुष्काळ पडला, सगळे वारले तरी तुकोबारा खंबीरपणे उभे होते. त्यांना वाटलं नाही कधी आत्महत्या करावी म्हणून. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली.
बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन गुरे ढोरे. म्हणजे सगळं केलं माझं तरी काही हरकत नाही, मी खंबीरपणे उभा आहे. हा विचार, हा संस्कार विद्यार्थी मनावर दैनंदिन अध्यापनातून करण्याची गरज आहे, जे आज हल्ली केलं जात नाही. आणि म्हणून आपण म्हणतात तसं इंग्रजी शाळा नको, मराठी शाळांना प्रेरणा द्या. पैसे वाचवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, शासनाने देखील करू नये, असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांना तीच माझी विनंती आहे. नांदेडे सर, तुम्ही जे पद्धतीने सांगितले की पैसे न वाचवता शिक्षणावरती खर्च व्हायला पाहिजे. पांडगळे सर, मी तुमच्याकडे येतोय. बरोबर. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तब्बल 35,000 कोटी खर्च केला जातोय. तोच खर्च शिक्षणासाठी थोडाफार प्रमाणात का केला जात नाही? आणि तुम्ही आताही एका ठिकाणी एक व्यवस्थापक म्हणून काम पाहताय. काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळेल? हा, बंद आहे माईक सरांचं माईक, बहुतेक म्यूट असेल. माईक पंढरकडे म्यूट आहे सर, का? आवाज येत नाही तुमचा. हो हो म्यूट एक केला मिनिट सर. वाटतं. हा, आता आता माझं आता ठाम आता मत येतोय, बोला. नाही, सुरू आहे आता. आता सर, सुरू आहे. माझं हो. ठाम मत असं आहे की शासन आपली जबाबदारी झुगारत आहे. आपण सातत्यानं ऐकत आलेलो आहे, अभ्यास करत आलो आहे की शासनाला 6% खर्च शिक्षणावर करायला पाहिजे. अजूनही आपल्या राज्याचा खर्च 2-2.5-3% वर जात नाही. एकीकडे कुंभमेळ्यासाठी एवढे 1000 कोटी रुपये असतात. शाळांच्या दुरुस्तीसाठी काही नाही आहे. शाळेत पिण्याची सोय नाही, शाळेतले टॉयलेट अतिशय गलिच्छ आहेत. अशी अवस्था असताना सुद्धा प्राथमिक शाळेत विद्यार्थी कसा जाईल हा एक प्रश्न आहे. आपण कितीही जरी आग्रह केला तर ज्या सुविधा इंग्रजी शाळेत दिसतात त्या मराठी शाळेत दिसत नाहीत. ह्या सुविधा उभं करण्यासाठी शासनाला काय अडचण आहे कळत नाहीये. 2002 सालापासून सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला. हा खर्च नेमका कुठं झाला यातही कुठेतरी ऑडिट होणं गरजेचं आहे. त्यातून जर शाळा संपन्न झाल्या असत्या तर त्या शाळा कदाचित ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी चांगला एक आधार ठरल्या असत्या. पण हे सगळं शासनाला करायचं आहे की नाही आहे, हाच मूलभूत प्रश्न कधी कधी मला वाटतो. नांदेड सर, तुम्ही आपण व्यवस्थित बरेच वर्ष काम केलं. या व्यवस्थित काम करताना जेव्हा आपण शासनासोबत होतो तेव्हा हा प्रश्न आपल्या मनात नेहमी असायचा की 6% बजेटमध्ये तरतूद का नाही आहे, कुठं अडचण आहे. बरोबर. आणि जी काही तरतूद होते त्यातला जास्तीत जास्त खर्च पगारावर, पेन्शनवर याच्यावर होतो. मूलभूत गोष्टी ज्या बरोबर. पायाभूत ज्या सुविधा शाळेमध्ये लागतात त्या सुविधा आजही शाळांमध्ये नाही आहे. पर्याय सांगितले जातात, लोकवर्गणी करा, माजी विद्यार्थ्यांकडनं वर्गणी करा. लोकवर्गणी किती होणार आहे आणि कशी होणार आहे आणि का करावी ती? जर कुंभमेळ्यासारख्या गोष्टीसाठी किंवा इव्हेंटसाठी पैसे उपलब्ध आहेत तर शिक्षणासाठी का असू नयेत? आम्ही असं सातत्यानं सांगतोय की शिक्षणावर होणारा खर्च हा खर्च नाही आहे, ती गुंतवणूक आहे भविष्यासाठीची. आणि ही गुंतवणूक जर व्यवस्थित केली तर कदाचित भविष्यात ही जी पिढी तयार होईल पुढची, ही पिढी अतिशय सक्षम होईल. त्यासाठी एक देशासाठी उत्पादक ती पण ठरेल. सध्या हा अनुत्पादक खर्च का समजला जातो हा एक प्रश्न आमच्यासारख्याच्या मनात पडतो. हा अनुत्पादक खर्च नाहीच आहे, ही गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक फार मोठं लाभ देणारी आहे. तर असा विचार व्हायला पाहिजे. आणि हे सगळं होताना दिसत नाहीये. तर शासन स्तरावर हा दबाव कोणी कसा आणावा, मला वाटते या व्यवस्थेत काम करणाऱ्या सगळ्या माणसांनी हा दबाव आणणं गरजेचं आहे. अगदी. असं सर, मला वाटतं. खरं तर आपल्याकडे आता मर्यादित फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. जाता जाता एक निरोप घेऊयात. नांदेड सर, पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय निरोप देऊ शकता ह्या कार्यक्रमातून? पालकांना ही विनंती करेन मी की तुमच्या घरात जी तुम्ही भाषा बोलता, आई बाप बहीण भाऊ समाजामध्ये, त्या भाषेमध्ये विद्यार्थी आपले पाठवा. आणि विद्यार्थ्यांकडनं फार मोठी अपेक्षा करण्याच्या ऐवजी घरामध्ये एक शैक्षणिक वातावरण तयार ठेवा. त्याच्या मनाचं संगोपन करा. त्याला बलशाली असे संस्कार द्या की तो अजिबात आत्महत्या करणार नाही. जे समोर येईल त्याला सामोरं जाण्याची जिद्द विद्यार्थ्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न घरी पालकांनी, शाळेत शिक्षकांनी आणि समाजातल्या सगळ्या घटकांनी करावा असं मला वाटतं. आपलं खास अभिनंदन करतोय, एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाला आपण वाचा फोडली, तोंड फोडलेलं आहे. सगळीकडे समाजात चर्चा व्हायला हवी की विद्यार्थी परिपूर्ण व्हावेत. यासाठी शिक्षक, पालक आणि शासन आणि आपण सगळे या सगळ्यांनी प्रयत्न करूया. मराठी भाषेचा पुन्हा एकदा विनंती करतो की सगळ्यांनी शाळेत टाकावं. आणि शासनानं 6% जो खर्च करणं अपेक्षित आहे, पंढरकडे श्रम झाले तसं, तो खर्च केलाच पाहिजे. तो काही उपकार नाही समाजावर किंवा कोणावर. भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे तो आम्हाला सगळ्यांना. पुन्हा एकदा सर आपलं मी अभिनंदन करतो की एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाला आम्हाला सगळ्यांना आपण बोलवलं. सर थँक्यू. धन्यवाद सर. मॅडम, मी तुमच्याकडे येतो. विश्वता मॅडम, खरं तर महत्वाचा मुद्दा, तुम्ही समुपदेशक म्हणून काम करताय. विद्यार्थ्यांची अशी मानसिकता झाल्यानंतर पालकांनी काय करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, काय संदेश द्याल आजच्या कार्यक्रमातून?
सर, प्रथमतः ना पालकांनी मुलांचं व्यवस्थित ऐकून घेतलं पाहिजे. आजकालच्या पालकांना वेळ नाहीये. दोघेही पाल्य नोकरी करतात. त्यांच्याकडे त्यांच्यासाठी बोलण्यासाठी वेळ नाहीये. त्यांचं ऐकण्यासाठी वेळ नाहीये. त्यांना जज न करता त्यांचं व्यवस्थित ऐकून घेणं, मुलांमध्ये विश्वास निर्माण करणं, की हे जे काही पाऊल उचलण्याआधी, की आई-वडील आहेत, की ह्या जगामध्ये बाकीच्याही काही करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. गुणच सर्वस्व नाहीये. त्याच्यामध्ये असलेल्या क्षमता ओळखून पालकांनी त्याला विश्वास निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की बजेटमध्ये शैक्षणिक सुविधांची तरतूद नाहीये. तसंच समुपदेशक सुद्धा सर नाही आहेत. शाळांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करणं, अतिशय काही शाळांमध्ये तुटपुंज्या मानधनावर समुपदेशक काम करतात. तर त्याही गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. काही शाळांमध्ये समुपदेशकच नाहीये. तर ह्या सगळ्यांचा विचार करता मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार सुद्धा शासनाने नक्कीच केला पाहिजे आणि हे अतिशय तातडीने ह्या गोष्टी सुरुवात करायला हवी. कारण आता हे दरवर्षी बोललं जातं, आत्महत्या ह्या खूप वर्षापासून होत आहे आणि दरवर्षी फक्त चर्चा होते. पण शासनाकडून अशी कोणती ऍक्शन घेण्यात आली नाही. तर त्या पद्धतीने गुण सर्वस्व नाही, जनजागृती ही चालूच करून द्यायला पाहिजे. आणि ह्या गोष्टीचा नक्कीच खूप अतिशय खोल पद्धतीने विचार केला पाहिजे असं वाटतं सर मला. ओके, ते आणि अतिशय धन्यवाद महत्वाच्या तुमच्या विषयावरती सगळ्यांचे आज की मला आपण बोलण्याची संधी दिली. आज तुम्ही मार्गदर्शन सगळ्यांनी केलात. महत्वाचा मुद्दा एकच आहे की समाजाला देखील आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून या कार्यक्रमाचा आपण विचार केलाय. खरं तर बघायला गेलं तर विद्यार्थ्यांवरती असणारा ताण आणि शाळांचं असणारं बर्डन ज्या पद्धतीने आपण सांगितलं की प्रत्येक शाळेला वाटते की माझा निकाल 100% यायला पाहिजे आणि ते इनडायरेक्टली बर्डन आपल्या विद्यार्थ्यांवरती जातो आणि तो आत्महत्या करण्याला प्रवृत्त होतो. खरं तर आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक होते, त्यांना हा प्रश्न विचारायचा राहिला आपल्याला, तो म्हणजे जर अशा पद्धतीने आत्महत्या केली तर त्याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का शाळेवरती दाखल व्हायला नाही पाहिजे, कारण शाळाच याला कुठेतरी जबाबदार आहे हे दिसून येतं. त्यामुळे आपण चौघही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अख्ख्या महाराष्ट्राला आणि विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या चौघांचे मनापासून आभार. धन्यवाद. महासागर न्यूज.